होलिका दहनाच्या दिवशी कोणकोणती काळजी घ्याल बघा. बरेच जण काय करतात की जो होळीमध्ये नारळ टाकलेला असतो त्याचा प्रसाद म्हणून काही भाग घरी घेऊन येतात. हे संपूर्णतः चुकीचं आहे. त्यानंतर जी राखही असते ते काही जण भस्म म्हणून लावतात. तर हे सुद्धा करू नका. होळी ही निगेटिव्हिटीचे प्रतीक आहे. तिथे अनेक जण आपल्या काही ज्या इच्छा असतात किंवा आपले दुश्मन असतात, शत्रू असतात, त्यांची नावं लिहून त्याच्यामध्ये टाकत असतात. तर त्या सगळ्याची निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ शकते. अजून काय काळजी घेणार की जेव्हा स्त्रिया होलिका बघायला जातात, दर्शनाला जातात, तेव्हा त्यांनी कंपल्सरी केस बांधून जायचे आहेत. प्रेग्नेंट वुमेनने थोडं लांब राहायचं आहे होळीच्या दर्शनाला जात असताना तुम्ही रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं आहे. मग भलेही अख्खे तांदूळ असतील किंवा गोवरी आहे ती घेऊन गेलात तरी चालणार आहे. या दिवशी काय करायचं आहे तर आपल्या दरवाजाच्या समोर जे तुमची एंट्री असेल तर त्याच्या समोर 2 दिवे जे सकाळपर्यंत पेटतील अशा पद्धतीने मोहरीचं तेल घालून लावून ठेवायचे आहेत. त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही.